शाळा बारावकरवाडी. चला, आर यू रेडी? ओके. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? जेव्हा निर्मिती झाली तेव्हा किती जिल्हे होते? आता महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36वा जिल्हा कोणता? पालघर जिल्हा आधी कोणत्या जिल्ह्यात होता? ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? मग महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य आहे? हां, गुजरात. मग गुजरात राज्य जर वायव्येला आहे महाराष्ट्राच्या, तर महाराष्ट्र राज्य गुजरातच्या कोणत्या दिशेला आहे? आग्नेयेला. ओके. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री कोण? ओके. शिक्षण मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? ओके. महाराष्ट्राचे एक प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? 3. कोणते? महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? कोणते? छत्रपती संभाजीनगरचं आधीचं नाव काय होतं? अजून एका जिल्ह्याचं नाव बदललंय. अहमदनगरला आता काय म्हणतात? ओके. महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी? नागपूरला काय प्रसिद्ध आहे? ओके. नंतर महाराष्ट्रातला आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगरलाच काय नाव आहे? ओके. आणि महाराष्ट्रातला आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता? ओके. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं राज्य आहे? गोवा आणि ओके. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे? ओके. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे? ओके. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे? सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतावरचं सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाई शिखराची उंची किती? 1646 मीटर. ओके. मग 1646 मीटर म्हणजेच किती किलोमीटर आणि किती मीटर? 1 किलोमीटर 646 मीटर. ओके. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वतावरचं उंच शिखर कोणतं? अस्तंभ. त्याची उंची किती आहे? पश्चिम वाहिनी नद्या सांगा, कोणते नावं सांगा. बरोबर. कोकणातल्या सगळ्या नद्या. तापी, अजून नर्मदा. ठीक आहे. बरं. मग ह्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत ते कोणाला जाऊन मिळतात? महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी कोणती? खरं म्हणजे ती दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी नदी आहे, गोदावरी नदी. तिलाच काय म्हणतात? गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात. बरं. गोदावरी नदी कोणत्या दिशेला वाहत जाते? तिलाच काय म्हणतात? बरं. गोदावरी नदीला अजून कोणत्या नद्या मिळतात? प्राणहिता नदी कोणत्या 2 नद्यांच्या संगमातून होते? वैनगंगा आणि पैनगंगा. मग गोदावरी नदी कोणत्या दिशेला वाहत जाते? पूर्वेला. मग पूर्वेला जाऊन ती कोणाला मिळत असेल? मला मिळते. मग दौंड तालुक्यातून कोणती नदी वाहते? भीमा नदीचा उगम कुठं झाला? गोदावरी नदीचा उगम कुठं झाला? त्र्यंबकेश्वर. बरोबर. ठीक आहे. बरं. सह्याद्री पर्वतालाच एक दुसरं नाव आहे, पश्चिम घाट. ओके. ठीक आहे. आता प्रशासकीय विभाग किती आहेत सांगितले तुम्ही? 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते कोणते? बरं. आपला जिल्हा कोणता आहे? तो कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे. मग प्रशासकीय विभागाचा जो मुख्य अधिकारी असतो त्यांना काय म्हणतात? विभागीय आयुक्त. पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? कोणते? ओके. आता तो नकाशा काढा तुमच्या पुस्तकातला. पान क्रमांक किती आहे? किती आहे? 85. काढला. बरं. नकाशामध्ये काय काय दिलं सांगा. प्रमाण दिले. ठीक आहे. आता प्रमाण किती दिले सांग सोरा. 1 सेंटीमीटरला किती आहे? 60 किलोमीटर. ठीक आहे. मग आता या नकाशामध्ये पुणे जिल्हा दिसतोय तुम्हाला? पुणे आणि कोल्हापूर दिसतोय. मग दोन जिल्ह्यामधलं अंदाजे अंतर किती आहे सांगा बरं. पट्टीने मोजून सांगा. पट्टीने मोजा. तुम्हाला प्रमाण दिलेले नकाशामध्ये 1 सेंटीमीटरला 60 किलोमीटर. किती? 240 किलोमीटर.
बर, सुमारे का बरं म्हणायचं? ते अंदाजे अंतर आहे, अगदी ॲक्युरेट 240 नाही, त्यामुळं सुमारे 240 किलोमीटर. ठीक आहे, ओके. खूप छान उत्तरं दिली तुम्ही, व्हेरी गुड.